आरोग्यासाठी 3 गोष्टी जपायच्या मुख्य: आहार, व्यायाम आणि झोप. कोणकोणते आजार स्ट्रेसमुळे मुलांना होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? पहिला संदेश मुलांना नाही, आई वडिलांना आहे की पहिला नंबर आला पाहिजे, मार्क मिळाले पाहिजेत. हे नाही खरं. हे सेकंड ओपिनियन घेणं किंवा डॉक्टरांबद्दलची विश्वासार्हता कमी होणं, हे असं कशामुळे होतंय असं तुम्हाला वाटतं? कसं कळतं ह्या गोळीला की आपल्या शरीरात जाऊन कसं काम करायचंय? हे आम्ही वाचलंय, पण तुम्ही हे पण बघणाऱ्या प्रेक्षकांना तुमच्या रंजक भाषेत सांगा ना. असं काय आहे कुठचं आवडतं असं पटकन लक्षात येतं? वयमचा माहोल मला आवडतो. तिथे मला माझ्या मनासारखं व्यक्त व्हायला मिळतं. नमस्कार, मी वयमची क्रांती. आपल्या आयुष्यात डॉक्टर ही अत्यंत महत्वाची व्यक्ती असते, कारण आजारपण आलं की आपण तडक डॉक्टरकडे जातो. असे हे डॉक्टर आणि आज त्यांची बदललेली स्थिती आणि मुलांच्या दृष्टीने सुद्धा डॉक्टर हे आपल्याला खूप महत्वाचे असतात, कारण मुलांची जडणघडण करताना त्यांचं आरोग्य कसं राहावं यासाठी सुद्धा आपण डॉक्टरकडे जातो. अशाच एका साहित्यिक आणि दिग्गज डॉक्टर असलेल्या डॉक्टर उज्ज्वला दळवी यांच्याशी आपण 1 जुलै या डॉक्टर दिनानिमित्त खास गप्पा मारणार आहोत. नमस्कार उज्ज्वला. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला ना तुमच्याबद्दल जरा सांगा. म्हणजे तुम्ही डॉक्टर झालात आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टर अनेक घडवले आणि घडवल्यानंतर मग पुन्हा तुम्ही साहित्याकडे वळलात. हा असा तुमचा प्रवास आहे जो आम्ही वाचलाय तुमच्या काही पुस्तकांच्या दरम्यान, म्हणजे पुस्तकं वाचताना. सो आता आम्हाला जरा तुमच्याविषयी जरा आमच्या मुलांना ओळख होईल तुमची, म्हणून जरा शॉर्टकटमध्ये तुमची माहिती सांगा, मग आपण पुढच्या आपल्या गप्पांना सुरुवात करू. मी एक साधीसुधी डॉक्टर आहे. MD झाले KM हॉस्पिटलमधनं, GS मेडिकल कॉलेजमधनं. नंतर तिथेच रुजले. असोसिएट प्रोफेसर होईपर्यंत GS मेडिकल कॉलेजमध्येच राहिले. त्याच्यानंतर मी सगळ्यातून उठून सौदी अरेबियाला गेले. अत्यंत मागासलेल्या गावात तिथे गेले. मग मुलांच्या शिक्षणासाठी मागे पुढे करत 30 वर्ष आम्ही सौदी अरेबियाशी चिकटलेले राहिलो. त्याच्यानंतर 15 साली निवृत्ती घ्यायची म्हणून परत आलो. पण मधल्या काळात काही वर्ष मी इंग्लंडमध्ये काम केलं. काही वर्ष हिंदुजामध्ये कन्सल्टंट म्हणून मुलांच्यासाठी, जेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी मुंबईत आले परत, तेव्हा काही वर्ष हिंदुजात कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि काही वर्ष DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन म्हणून काम बघितलं. तर असा वेडावाकडा आयुष्याचा रस्ता. पण शेवटी आता स्थिरावले ती ह्या साहित्याच्या क्षेत्रात. डॉक्टरकीमुळे आयुष्याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारचा भरपूर गाठीशी जमा झाला. त्यामुळे लिहिताना ती सगळी चव त्याच्यात उतरायला लागली आणि मलाच लिहायला गंमत येते आता. मी पहिल्यापासून साहित्यात आले असते तर ते पळणी झालं असतं लेखन. वयममध्ये पण तुमचं असं का होतं? हे खास मुलांसाठी सदर सुरू होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सोप्या भाषेमध्ये मुलांना समजून सांगितल्या होत्या, म्हणजे मुलांनाही ते फार आवडत होतं. आता आपण मुलांच्या बाबतीत जर बोलतोय तर जनरली आजकाल सांगितलं जातं आपले आरोग्य ही आपली जबाबदारी आहे. मुलांना हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मुलांना नक्की कळत नाही आपलं आरोग्य आपली जबाबदारी कशी काय. हा त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न असतो. म्हणजे व्यायाम करणं म्हणजे जबाबदारी की जंक फूड न खाणं म्हणजे जबाबदारी, असे त्यांचे काही मिश्किल प्रश्न असतात. तर तुम्ही काय सांगाल या मुलांना, आपलं आरोग्य आपली जबाबदारी कशी आहे आणि ती त्यांनी कशी फॉलो केली पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे नक्की? मुलं म्हणजे मन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी धाव घेतच असतं. पण आरोग्यासाठी 3 गोष्टी जपायच्या मुख्य: आहार, व्यायाम आणि झोप. आहारात काय जपायचं? सगळ्या प्रकारचं ताटात पडेल ते सगळं संपवलं पाहिजे. पहिल्या वेळचं तरी. जे आवडेल ते एकदा आणखी मागून घ्यायचं. जे आवडणार नाही ते पहिल्या वेळचं तरी संपवायचं. न आवडणारी भाजी पहिल्या वेळची तरी संपवायची. आणि भजी केली आईने, आवडली तर एखाद दुसरं भजं एक्स्ट्रा घेतलं तर हरकत नाही, पण नुसती भजीच खाल्ली
असं करायचं नाही. हे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं आहे आणि आयुष्याच्या दृष्टीनेही. जे आवडतं त्याचं अति करायचं नाही आणि जे नावडतं ते पूर्ण वगळायचं नाही. सोसायला पाहिजे थोडं थोडं आनंद सुद्धा त्याला आवर घालायला पाहिजे. ही आयुष्याला एक वेगळं ते वळण लागतं आणि तेही आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. माफक सगळंच मिळवायचं. आणि व्यायाम म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत व्यायाम करायचा नाही. लंगडी, खो खो, धावपळ हे संध्याकाळच्या वेळेला साधारण 3-4च्या सुमाराला उन्हं कळतात तेव्हापासून बाहेर खेळायला हरकत नाही. एक 2-3 तास तरी असे बाहेरचे मैदानी खेळ झाले पाहिजेत. जर लंगडी, खो खो वगैरे शक्य नसेल तर बॅडमिंटन, टेनिस या प्रकारचे ऑर्गनाइज्ड खेळ. पण काहीतरी शारीरिक श्रमांचे खेळ संध्याकाळी 1-2 ते 3 तास झाले पाहिजेत. सुरुवातच एकदम 2-3 तासांनी करू नये. तुम्ही सुरुवातच पहिली करणार असाल, आतापर्यंत अभ्यासच करत राहिला असाल तर 15 मिनिटांपासून सुरुवात करून वाढवत न्या. पण साधारण 2-3 तास, किमान 1 तास तरी शरीराचा धावपळीचा व्यायाम झाला पाहिजे रोज. आणि झोप तुमच्या वयाला कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप पाहिजे. म्हणजे रात्री व्हॉट्सॲप बघत राहिलं आणि झोप पळाली हे तुमच्या वयाला योग्य नाही. मग शाळेत अभ्यासात लक्ष लागणार नाही, तिथे डुलक्या येतील. झोप पुरी झाली की मेंदू भराभर ते सगळं असं शोषून घेतो जे काही शिकवलं जातं ते. झोप नसली तर कितीही प्रयत्न करा ते जमत नाही. अभ्यासाला पूरक असते झोप, अभ्यासाला, एकंदरीत आरोग्याला. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी पाळायच्याच. अगदी छान सांगितलं. म्हणजे साधं, सोपं आणि सुटसुटीत. आता पुढे जाऊन तुम्ही आता जसं म्हटलं की पानात जे काही येईल ते आपण खायचं. मग ते नावडत असलं तर थोडंसं खायचं. पण जनरली आया ज्या असतात त्यांचा एक प्रश्न असतो की माझं मूल पालेभाज्या खात नाही. पण आयांचं काय होतं माहितीये, जनरली आया ना हाच आग्रह करतात की हीच भाजी मुलांनी खाल्ली पाहिजे किंवा हेच खाल्लं पाहिजे. मग अशा वेळी ती मुलं खात नाही. मग अशा पालकांना जे आग्रहाने मुलांना नावडती वस्तू खाऊ घालतात, तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल आणि का, म्हणजे असं का आग्रह का असतो प्रत्येक वेळी? आत्ताच मी सांगितलं की आग्रह हा तीच भाजी खाल्ली पाहिजे असा नसतो, पण सगळं खाल्लं पाहिजे हा आईचा आग्रह असतो. त्यामुळे ज्या दिवशी त्याच्या नावडीची भाजी असते त्या दिवशी आईने त्याच्या आवडीची दुसरी भाजी एक करून ठेवावी. आईला तेवढं जड जाणार नाही. आणि बाळाला सुद्धा ती आईने केली आहे मग तिच्यासाठी मी ही थोडीशी खाईनच की. म्हणजे दोन्ही सुवर्ण मध्य साधला जाईल आणि बाळाच्या पोटातही त्यालाही नावडीचं खायची सवय लागेल आणि आवडीचं मिळालं म्हणून आनंदही होईल. म्हणजे दोन्ही जसं तुम्ही म्हटलं की सुवर्ण मध्ये साधला जाईल त्याच्यामध्ये. त्यानंतर वेफर्स, त्यानंतर रस्त्यावर मिळणारं लाल लाल चटकदार मंचुरियन आणि असं जे जंक फूड आहे, चटक-मटक असणारे पदार्थ, हे वयच असं आहे आणि या वयात ना ते खावंसं वाटतं त्या मुलांना. कारण शाळेच्या बाहेरच इतकं रंजक पद्धतीने अट्रॅक्टिव्ह करणारं मांडलेलं असतं ना की राहावत नाही. पण त्या वयात हे खावंसं वाटतं. मग अशा वेळी मुलांनी तर ते टाळलं पाहिजे. हे सांगितलं जातं की हे तुझ्यासाठी चांगलं नाही. कसं मात करायची त्याच्यावरती, काय करायचं? संपूर्णपणे टाळायचं नाहीच. जो काही पोर्शन मिळतो ते खावंसं वाटतं. माझ्याही वयाला खावंसं वाटतं ते. पण 4 जणांनी मिळून एक पोर्शन जर खाल्ला तर फार ते जंक फूड पोटात जाणार नाही. कशासाठी जंक फूड नको असतं? ते सुपरहिटेड फॅट्स, कसल्या प्रकारचे चिधा काय वापरत असतील आपल्याला माहित नाही. म्हणून ते बाहेरचं एवढं खायचं नाही. किंवा घरी सुद्धा मंचुरियनला तळणं फार असतं. तळलेलं फार खाणं बरोबर नाही शरीराच्या दृष्टीने. पण चौघात मिळून एक पोर्शन खाल्ला तर हरकत नाही ना. म्हणजे जे न्यूट्रिशनच्या बाबतीत पालक सतर्क असतात ना, असे पालक मुलांना साधे केक, वेफर सुद्धा बर्थडे पार्टीमध्ये खाऊ देत नाही. अशा वेळी मग त्या मुलांची पंचायत होते ना. म्हणून हे खास करून विचारलं की अशा वेळी काय करावं हे मुलांना सुचत नाही. बरं, पुढे जाऊन मी असं म्हणेन, स्ट्रेस
आजकालच्या मुलांना ना लहानपणापासून स्ट्रेस या शब्दाची लवकर ओळख झालेली आहे, की त्यांना स्ट्रेस येतो. अगदी 5वी-4थीतलं मूल सुद्धा सांगतं की मला स्ट्रेस आलाय. आणि स्ट्रेस जो असतो तो अनेक आजार निर्माण करत असतो, असं जनरली आपल्याला ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. कोणकोणते आजार स्ट्रेसमुळे मुलांना होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? स्ट्रेसमुळे एक तर झोप उडू शकते मुलांची. जास्तच झाला तर रात्रीच्या वेळी बिछाना ओला व्हायला लागतो. स्वप्न वेडीवाकडी पडतात. झोप कमी पडल्यामुळे पुढे दिवसाचा अभ्यास कमी पडतो. त्याच्यामुळे अँझायटी येते, चिंता, नैराश्य, जे काही पाहिजे असतं ज्याच्यामुळे स्ट्रेस आलेला असतो ते ध्येय साधलं नाही तर नैराश्य येतं. आणि टोकाला गेलं तर काही मुलं भलते विचार करू शकतात, भलत्या संगतीला लागू शकतात, कारण त्यातून त्यांना पळवाट काढायची असते. तर हे टाळण्यासाठी पहिला संदेश मुलांना नाही, आई वडिलांना आहे की पहिला नंबर आला पाहिजे, मार्क मिळाले पाहिजेत. हे नाही खरं. मार्क, पहिला नंबर हे काही काळापुरता, थोड्याशाच वेळापुरता आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. अभ्यास करायचा शाळेचा मुलांनी तर ते पुस्तक तुम्हाला काय खरं सांगतंय, जगाबद्दल खूप काही चांगलं सांगत असतं. ते रंगून ऐकलं, वाचलं. पालकांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं अधिक आणि मुलांना ते समजावून सांगितलं तर एकतर अभ्यासाचा आनंद मिळेल स्ट्रेस जाऊन. मार्क आणि पहिला नंबर हे मुलांच्या वरती लादूच नयेत. कशासाठी मार्क, पहिला नंबर? ते डॉक्टर, इंजिनियर, CA ही आयुष्यातली इति कर्तव्यता नाही आयुष्याची. त्याच्याखेरीज जग खूप बाहेर पसरलेलं आहे. एक्झाम टेक्निक साठी क्लासेस मधून शिकावं, पण IIT वरती जीव काढून ठेवू नये. नाही मिळालं किंवा काही मुलं, मला माहिती आहे तशी, की IIT-ला ऍडमिशन मिळालेली असताना आईने दूर जायचं नाही म्हणून सांगितलं. घराजवळ स्टॅटिस्टिक्सचं कॉलेज घेतलं त्यांनी निवडला मग विषय आपल्याला कुठला हवा होता तो, आणि जागतिक कीर्तीचा स्टॅटिस्टिशियन झाला. अशी बरीच मुलं आता माझ्या ह्या वयाला मला माहिती आहेत की ज्यांनी 10वी-12वी हुकली हातची म्हणून स्वतःच्या आवडीने पुढे विषय निवडला, शाखा निवडली आणि ती खूप वरच्या पदाला जाऊन पोचली. त्यामुळे 10वी-12वी साठी स्ट्रेस घेणं हे बरोबर नाही. मेडिकल इंजिनिअरिंग हे जगाचा अंत नाही. अगदी बरोबर. स्ट्रेस, आता स्ट्रेस येतो म्हणजे नक्की काय होतं हे जरा तुम्ही उलगडून सांगा ना. स्ट्रेस येतो म्हणजे ही गोष्ट मला मिळालीच पाहिजे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करीन, रात्रीचा दिवस करीन, आणि तरी मला मिळालं नाही तर हे जे डोक्यावरती सतत दबाव असतो त्याने मेंदू सैरभैर होतो. जे काही शिकायचं असतं त्याच्यावरचं लक्ष उडून मला मिळालं नाही तर काय ह्याच्यावर अधिक लक्ष जातं. मग आता शरीरच आहे ते, त्याला रिस्पॉन्स त्याचा वेगळा असतो. हृदयाची धडधड वाढते, ब्लड प्रेशर वाढतं, स्टिरॉइडचं सिक्रिशन वाढतं आणि शरीर काहीतरी वेगळंच काम करायला लागतं. आजारपण वाढतात त्याच्यातनं, म्हणजे नुसती मानसिक आजारपण नाही, शारीरिक आजारपण वाढतात. कारण प्रतिकार शक्ती कमी होते स्टिरॉइड वाढल्यामुळे. तर हे सगळे ताण कशाला घ्यायचे, काही गरजच नाही. म्हणजे तेवढीच क्षेत्रांचे जे पालक सुद्धा मागे लागतात की माझा समोरच्या बाजूचा मुलगा जातोय मग तू पण हे झालं पाहिजे. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येक फूल जसं वेगळं फुलतं तसं प्रत्येक मूल वेगळं असतं. अगदी बरोबर. आता आपण थोडं डॉक्टर या फील्डकडे येऊया. असं की अलीकडे ना आपला डॉक्टरांवरचा थोडा विश्वास कमी होत चालला आहे. म्हणजे आपण आपले जे फॅमिली डॉक्टर किंवा असतात त्यांनी आपल्याला सांगितलं की हे असं असं आहे तरी आपला कधी कधी विश्वास बसत नाही, मग आपण सेकंड ओपिनियन घ्यायला जातो. पण आजकाल असं का होतंय, म्हणजे हे सेकंड ओपिनियन घेणं किंवा डॉक्टरांबद्दलची विश्वासार्हता कमी होणं हे असं कशामुळे होतंय असं तुम्हाला वाटतं? त्याचं मुख्य कारण म्हणजे मेडिसिनच एवढं मोठं झालेलं आहे की एका माणसाला सगळी उत्तरं येणं शक्य नाही. काहीतरी चूक राहून जाऊ शकते, काहीतरी वेगळा मार्ग दुसरं डोकं वापरलं तर सुचू शकतो. म्हणून खरं तर
त्या पहिल्या डॉक्टरांना सुद्धा तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलेलं हवं असतं. म्हणजे आपल्या जोडीला कोणीतरी आला या माणसाचा विचार करणारा, आणि ते दोघे मिळून सुद्धा तुमच्यासाठी विचार करू शकतात. हो. म्हणजे विश्वासार्हता गेली म्हणून नाही, तर मदत आणखी मिळेल आपल्याला. एवढ्या मोठ्या पटावरती विचार करायचा तर दोघे जण मिळून अधिक बरं पडतं. पण कसं होतं, आता तुम्ही हे जे म्हटलं मिळून विचार करतील, पण शक्यता आपल्याला जेव्हा आपण व्यावहारिक जीवनामध्ये वावरताना दिसतं की एखाद्या डॉक्टर विषयी नेहमी चांगलं बोलेल असं नाही, की कधी कधी डॉक्टर ही सांगतात की ही मेडिसिन्स नाही, हा डॉक्टर यासाठी योग्य नाही. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपल्यासारखे जे नॉर्मल लोक असतात त्यांना असं वाटतं की नक्की कोणाचं बरोबर, असा प्रश्न पडतो. म्हणून ती थोडी विश्वासार्हता कुठेतरी थोडी कमी होते का? त्याच्यात दोन प्रकार असू शकतात. एक, दुसऱ्या डॉक्टरला खरंच जाणवतं की ह्या पहिल्या डॉक्टरला हे सुचलं नव्हतं, हे काहीतरी त्याचं चुकतंय, पण म्हणून तो ते सांगतो. त्यात त्या डॉक्टरने देखील पहिल्या डॉक्टरशी थेट बोलून ते वेगळं केलं तर दोघे मिळून काम करू शकतील. त्याला नावट न ठेवता ते तिथे चुकतं. पण ह्याला सुचलेलं वाईट असतं असं नाही. दोघेही बरोबर असतात, पण दोघांनी मिळून करायला पाहिजे, एकमेकांना नावं ठेवू नयेत, एवढंच. अगदी बरोबर. येस. आता एखादा आजार होतो आणि तो आजार होतो हा आपल्याला आजार झाल्यावरती कळतो, म्हणजे थोडंसं कधीतरी आपल्याला सिम्पटम्स कळतात, पण काही आजारांची कधी कधी सिम्पटम्स आपल्याला कळत नाही. अचानक आता हृदयविकाराचा झटका हे कॉमन झालंय, ते लोकांना बऱ्यापैकी माहितीये, पण असे काही आजार आहेत ना ते अगदी शेवटी आपल्याला कळतात. पण तत्पूर्वी आपल्या शरीरात काहीतरी घटना घडत असतील, बदल होत असतील, हे कसं ओळखायचं? म्हणजे समजा आता लहान वयात असे आजार क्वचित होतात, म्हणजे क्रॉनिक रिनल फेलियर, पण त्या मुलाला कित्येक दिवस मग भूक लागत नसते, रात्री आडवा झोपला की त्रास होत असतो, असं सूज येते कुठे, असे बारक्या बारक्या गोष्टी होत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं. तेव्हा काही वेगळं वाटलं, नॉर्मल पेक्षा वेगळं, तर एक मत घ्यावं फॅमिली डॉक्टरांचं. पण लहान मुलांच्यात हे फार होत नाही. आणि असं काही वेगळं वाटलं तर फार धावपळ न करता एक रक्ताचा तपास आजकाल बरंच काही सांगून जातो. लहान मुलांसाठी खरं तर हे गरजेचं नसतं, पण 40च्या पुढे एक रक्ताचा तपास वर्षातून एकदा संपूर्ण असा घेतला, सर्वंकष तपास, की त्याच्यात बऱ्याच गोष्टी कळतात. आणि मग त्यानुसार मग आपण त्याच्यावरून पुढे मार्ग दिसतो. वयामध्ये ना आपण एक गोळीला कसं कळतं की कुठे जायचं, हा तुमचा एक खूप रंजक लेख आपण प्रसिद्ध केला होता. म्हणजे पोटात गोळी घेतली तरी ती आपलं डोकंदुखी थांबवते, पायदुखी थांबवते, अशा प्रकारचा. तर मग कसं कळतं ह्या गोळीला की आपल्या शरीरात जाऊन कसं काम करायचंय? हे आम्ही वाचलंय, पण तुम्ही हे पण बघणाऱ्या प्रेक्षकांना तुमच्या रंजक भाषेत सांगा ना. गोळी ही एखाद्या द्वाड मुलासारखी असते. ती पोटात जाते आणि रक्तात शिरते, आणि रक्तातून ती हुंदडत शरीरभर फिरते. ती हात पसरून फिरत असते. बाकीचे सुद्धा लिव्हर म्हणा, मेंदू म्हणा, तिकडच्या पेशीही हात पुढे करून असतात. ज्यांच्याशी त्याचे हात बरोबर जुळतात तिथे ती थांबते गोळी. आणि आपलं काही काम करायचं असलं तर, किंवा उचापती करायच्या असल्या तर ती तिथे करते. आता डोकं दुखत असलं तर ती मेंदूच्या पेशींच्याकडे जाते आणि तिथे ते डोकं दुखणं थांबवते. दुखी मेंदूकडे घेऊन जाणाऱ्या ज्या पेशी असतात त्यांच्याकडे जाऊन काम करते. पण कधी कधी ती उगाचच उचापती करते. अशा व्रात्य मुलीला किंवा मुलाला कोणीतरी एक दादा बरोबर द्यायचा. म्हणजे हल्ली ते नॅनो पार्टिकल्स जोडतात त्यांना. तो दादा त्याला गच्च धरून ठेवतो, इकडे तिकडे भटकायला देत नाही. मग एका रिक्षात किंवा स्कूल बसमध्ये बसवून द्यायचा. तिथे क्लीनर पण असतो, त्याला ड्रायव्हर त्याला बरोबर जागच्या जागी घेऊन जातो. आणि तिथे उतरून घ्यायला कुणीतरी आयाबाई असते, ती त्याचा हात धरून त्याला घेऊन जाते आणि शाळेतलं काम करायला लावते. असं त्या गोळीला आजकाल तर टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी जी म्हणतात ती ही अशी टार्गेट पोरांच्यासाठी केलेली असते.
आणि ती गोळी मग आपल्या पोटात जरी गेली तरी बाकी सगळ्यांपर्यंत हात मिळवणी करून आपला आजार बरा करते. आता हे तुम्ही इतक्या सुंदर साहित्यिक भाषेत सांगितलं ना, म्हणजे ऐकताना पण फार गोड वाटत होतं ते. तुम्ही जशा डॉक्टर उत्तम आहात तसं तुम्ही साहित्य खूप छान लिहिताय. तुमचे आम्ही पेपरमध्ये पण आर्टिकल्स वाचतोय आणि वयममध्ये तर मुलांना तुम्ही माहितीच आहात की असं का होतं, म्हणजे उज्ज्वला दळवी हे नाव आता मुलांना माहिती झालंय. कसं जमतो हे तुम्हाला एवढ्या कठीण गोष्टी ज्या मेडिकल मधल्या आपल्याला पण समजायला कठीण जातात, तुम्ही छान सोप्या रंजक आणि अगदी आवडतील अशा भाषेत सांगता. तर हे कसं तुम्हाला जमतं सगळं, कशी सांगड कशी घालता तुम्ही या सगळ्याची? मेडिसिन जितकं कठीण करावं तितकं कठीण होऊ शकतं आणि त्याची भाषा तशी पुस्तकातनं वाचायला गेलं तर कठीणच असते. पण कोणाशी बोलायचे त्याचा विचार करून त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भाषा बाजूला सरते आणि जे काही होत असतं ते आपल्या नजरेसमोर जे येतं, घडामोड जी नजरेसमोर येते तेवढीच भाषेपासून वेगळी करून त्या माणसाच्या भाषेतून त्याला समजावली तर ती एकदम सोपी होऊन जाते. ते वरचं बाजूला सारणं त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त खोल शिरावं लागतं, म्हणजे ते आपल्या नजरेसमोर, मनाच्या नजरेसमोर भाषेखेरीज उभं राहिलं पाहिजे. कारण आपण जेव्हा डॉक्टरला विचारतो काय झालंय तेव्हा त्यांचे वर्ड्स जे येतात ते अगदी त्या सायन्स रिलेटेड असतात आणि हे कारण ते सगळं तसंच शिकलेले असतात आणि ते आवरण बाजूला सारणं त्या भाषेचं सगळ्यांनाच जमतच नाही. पण मग आता ही तुम्ही जी छान साहित्य जे तुम्हाला म्हणजे साहित्यिक भाषा जमते, मग यासाठी तुम्ही काय केलं म्हणजे त्याची आणि ह्याची सांगड घालताना? म्हणजे पूर्वी तुम्ही सायन्स बेस, खरं सायन्सला तर फार साहित्य वाचायची आवड नसते, म्हणून मी तुम्हाला हे विचारते की कसं त्याची जोड कशी केली? सायन्सला सुद्धा साहित्य बऱ्यापैकी वाचायला लागतं आणि त्याच्यात कोण छान लिहितंय हे समजतं. ओके. वैज्ञानिक रिव्ह्यू आर्टिकल्स चटपटीत लिहिणं हे त्या माणसाला ते विज्ञान उत्तम समजलंय ह्याची खूण असते, तर त्याच्यातून सापडतं. आणि आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं लेक्चर तुला द्यायचंय, धाकट्या भावाला शाळेतल्या ते आदल्या दिवशी दे, फायनल MBBSच्या किंवा MDच्या लेक्चरचं धाकट्या भावाला दे, तो जर न हालता शेवटपर्यंत बसला तर मुलांना कळेल. अगदी बरोबर. आणि ते तिथून आम्हाला सवय लागली. आता मी तुम्हाला जाता जाता असा एक प्रश्न विचारेन की आजकाल मेडिकल हा एक बिझनेस होत चालला आहे असं आपण वाचतो पेपरमध्ये, किंवा टीकाही आपण ऐकतो की मेडिकल हा बिझनेस झालाय. म्हणजे त्या पेशंटला तिथे ऍडमिट केल्यानंतर त्याच्या काही टेस्ट ह्या कधी उगाच केल्या असं वाटतं, काही टेस्ट गरज नसताना करायला लावतात आणि बिझनेस की त्या पेशंटला सोडायचं नाही. जनरली असं मग तो पेशंट सुद्धा त्या एकंदरीत वातावरणाला खूपच कंटाळतो. तर मोठे झाल्यावर आता जी डॉक्टर होणार आहेत मुलं, तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही असा मेडिकल बिझनेस आणि डॉक्टर ही दोन वेगळं कसं आहे आणि काय या मुलांनी लक्षात ठेवून डॉक्टर झालं पाहिजे, तर त्यांना काय एक तुम्ही सल्ला काय द्याल त्यांना? बिझनेस हा रक्तात असावा लागतो आणि तो ज्यांच्या रक्तात असतो, ज्यांचा कल बिझनेस करायचा असतो, त्यांनी डॉक्टरकीच्या फंदात न पडता खराखुरा बिझनेस करावा. दे लर्न मच मोर. आणि डॉक्टर व्हायचं की नाही, कशासाठी डॉक्टर होणार मी? तर पैसा मिळवायला, ग्लॅमरसाठी, नाव व्हावं म्हणून, की मला पेशंटला बरं करायचं आहे म्हणून? जर पेशंटला बरं करायचं आहे ह्या इच्छेने तो डॉक्टर होणार असेल तर त्याने नक्की डॉक्टरच व्हावं, दुसरं काही होऊ नये. कारण डॉक्टर की सोपी नाही, खडतर असते. म्हणजे मध्यरात्री अरे त्या पेशंटला आता त्याचं ब्लड प्रेशर खाली जाणार, तो उठला तर चक्कर येऊन पडेल, म्हणून बिछाण्यातून त्याने बोलावलेलं नसतानाही जो धडपडत उठून वॉर्डात जातो तो खरा डॉक्टर. आणि तशी जर तुम्हाला पोटतिडीक असली तर तुम्ही डॉक्टर व्हावं, नाहीतर त्या वाटेला जाऊ नये. आयुष्य खडतर असतं डॉक्टरकीचं. आणि एकच विचारेन, तुम्ही आतापर्यंत जे साहित्य लिहिलं आहे, तुम्हाला असं आजही की मला हे खूप आवडतं मी लिहिलेलं, असं काय आहे? कुठचं आवडतं असं पटकन लक्षात येतं आणि का? सोन्याच्या धुराचे ठसके हे मला मनापासून आवडलं होतं. जेनेटिक्स मधला काही भाग
जो मी लोकांना पेशी वगैरे समजाव्या म्हणून लिहिला, तोही म्हणजे माझ्या मनासारखा झालाय. आणि सकाळची एक मी पूर्ण सिरीज केली होती वर्षभराची, गुड मॉर्निंग मुंबई म्हणून. ती कुणापर्यंत पोचलीच नाही जवळजवळ. पण ती सिरीज, त्याच्यात मी 52 वेगवेगळे भन्नाट विषय घेतले होते आणि ती मी मनापासून लिहिली होती. ते मला फार आवडलं होतं. ते तुम्हाला आवडलं होतं. आणि वयमने तुम्हाला काय दिलं आणि वयम तुम्हाला का आवडतं? वयमने एकतर वयमचा माहोल मला आवडतो. तिथे मला माझ्या मनासारखं व्यक्त व्हायला मिळतं. आणि शुभदा विषय जे सुचवते किंवा मला सुचलेले मी तिला विचारल्यावर ती जी दाद देते, त्याच्यात मी रंगून जाते. मी रंगून तिच्यासाठी लिहू शकते. आणि एखाद्या विषयावर मला जेव्हा वाटत असतं की मी आता हे मॉन्डेग्रीन, मला वाटत होतं की हा थोडक्यात 300 शब्दात लिहायचा लेख नाही. मी तरी तो 300 बसवून तिला पाठवला आणि तिचं ताबडतोब उत्तर आलं, हा 300 शब्दात बसवायचा लेख नाही. म्हणजे माझ्या मनाचा प्रतिसाद तिच्याकडनं आला. हे माझं आणि शुभदाचं जे जमतं ते मला फार आवडतं. ती मनासारखं लिहू देते. त्यामुळे तिच्याकडे होणारं माझं लेखन, मुख्यत्वे तो रंगांधळेपणाचा जो लेख तिने माझ्याकडून लिहून घेतला, मला तो अतिशय आवडला होता. तर शुभदा करून घेते माझ्याकडनं. नक्कीच. आणि तुमचे लेख सुद्धा आम्हालाही खूप आवडतात, कारण तुम्ही इतकं ते मेडिकल असतं ना, जे क्लिष्ट आणि बोर करणारं असतं, जे नॉर्मल लोकांना ते खूप छान सोप्या पद्धतीत समजावून सांगतात. त्यामुळे आम्ही पण खूप उत्सुक असतो की तुमचा लेख आलाय म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग आम्हाला वाचायला मिळणार आहे. सो या डॉक्टर दिनानिमित्त आज आम्ही डॉक्टर उज्ज्वला दळवी यांच्याशी ज्या गप्पा मारल्या, त्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. वयमचे सभासद नसाल तर सभासद व्हा आणि अशाच नवीन नवीन रंजक गप्पा आम्ही तुमच्यासाठी यापुढे घेणार आहोत. तेव्हा आमचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.